नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे महाभरती अकॅडमी चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत TET 2026 चे जी की 28 जूनला होणार आहे। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे सामाजिक शास्त्रचा 23 नोव्हेंबर 2025 ला झालेला संपूर्ण पेपर। आता आपल्याकडे खूप कमी दिवस राहिले आहेत। त्या कमी दिवसात जास्त तयारी म्हणजे मागील प्रश्नपत्रिका सॉल्व करून एक्झाम पॅटर्न लक्षात घेणे व अभ्यासणे। तर आजच्या व्हिडिओमध्ये सामाजिक शास्त्रमधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह घेणार आहोत। काही प्रश्न हे तेच रिपीट होत असतात, त्यामुळे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। प्रश्न सॉल्व करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा स्कोअर लक्षात येईल। आज आपण एकूण 30 प्रश्न घेणार आहोत। भाग 2 मध्ये पुढील 30 प्रश्न घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग पहिला प्रश्न पाहूया। आपल्या एक्झाममध्ये सामाजिक शास्त्राच्या प्रश्नांची रचना 91 ते 150 अशी असते। यातील पहिला प्रश्न पाहूया। छत्रपती संभाजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली। तर आपल्याला पुढे 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्या 4 ऑप्शनपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुधभूषणम। छत्रपती संभाजी महाराज हे एक विद्वान आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते। त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषणम या संस्कृत ग्रंथाची रचना केली। यामध्ये त्यांनी प्रशासन कसे चालवावे, राज्याची राजनीती आणि कायदे नियम याविषयीची सविस्तर विवेचन करण्यात आले। आपण इतर पर्यायाची सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया। आज्ञापत्र याची रचना रामचंद्र पंत अमात्य यांनी केली। हे सर्व लक्षात ठेवा, कारण की यावरती रिपीट प्रश्न येऊ शकतो। शिवभारत याची रचना महाकवी परमानंद यांनी केली। राज्य व्यवहार कोश याची रचना रघुनाथ पंडित यांनी केली आहे। पुढचा प्रश्न, जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जात असे। याचे ऑप्शन आहेत फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि स्पेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड। 18व्या आणि 19व्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये झाली। मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर, विपुल नैसर्गिक संसाधने आणि जागतिक बाजारपेठेवर असलेले नियंत्रण यामुळे इंग्लंड हा जगातील सर्वात मोठा औद्योगिक देश बनला होता। परिणामी या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जात असे। म्हणजेच जगाचा कारखाना असे वर्णन इंग्लंड या देशाचे केले जात असे। सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। पुढील प्रश्न, भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा। प्रत्येक वर्षी यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतो। हा प्रश्न 23 नोव्हेंबर 2025 ला विचारण्यात आलेला आहे। आपल्या अगोदरील व्हिडिओमध्ये आपण सर्व इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत, ते सुद्धा सर्वांनी पाहून घ्या। यामध्ये ब्राह्मो समाज याची स्थापना राजाराम मोहन रॉय दिली आहे। परमहंस सभा याची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली असे दिलेले आहे। रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती, शारदाश्रम पंडिता रमाबाई। यातील चुकीची जोडी ओळखायची आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामकृष्ण मिशन। तर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आहे। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की सर्व प्रश्न हे म्हणजे जशास तसा आपण पेपर घेतलेला आहे। पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर 4 ऑप्शन्सपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। तर याचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहूया। आपण या ठिकाणी दिलेल्या घटनांचे वर्ष आणि त्यांचा कालानुक्रम खालीलप्रमाणे घेतला आहे। तर
कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 मध्ये सर विल्यम जॉन्स यांनी केली होती. ही घटना दिलेल्या पर्यायापैकी सर्वात पहिल्यांदा घडलेली आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये भरले होते. 3 नंबरचा ऑप्शन सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये केली. आणि फर्स्ट ऑप्शन लॉर्ड हार्डिंगच्या काळात 1911 मध्ये बंगालची फाळणी अधिकृतपणे रद्द करण्यात आली. या घटना कालानुक्रमानुसार आपल्याला या ठिकाणी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. या ठिकाणी 4 शैक्षणिक संस्था दिलेल्या आहेत. त्यांच्या स्थापना वर्षानुसार योग्य क्रम लावायचा आहे. तर दिलेल्या ऑप्शनपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब ड क. तर याचे स्पष्टीकरण आपण पाहूया. संस्थांची स्थापना वर्ष पाहूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याची स्थापना 1 जानेवारी 1966 म्हणजे 1965च्या कायद्यानुसार झाली आहे. पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र कला संचालनालय याची स्थापना 22 जून 1965. कार्यक्षेत्राच्या सुरुवातीचा विचार करता स्पर्धा परीक्षांमध्ये बोर्डाच्या आधी किंवा लगेचच क्रम मांडला जातो. ऑप्शन ड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती याचे स्थापना वर्ष 27 जानेवारी 1967. या सर्वांचे स्थापना वर्ष लक्षात राहू द्या. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT स्थापना वर्ष आहे 1984. पण मूळ राज्य शिक्षण संस्था 1964 ची असली तरी परिषद म्हणून पुनर्रचना 1984 मध्ये झाली. अशा प्रकारे दिलेल्या स्थापना वर्षानुसार याचा योग्य क्रम पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. याचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहूया. भारताचा पहिला स्वदेशी डिजिटल संगणक ISIJU-1 हा 1950च्या दशकात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता आणि जादवपूर विद्यापीठ यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला होता. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या पहिल्या संगणकाच्या निर्मितीत ISIचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 97. या ठिकाणी 2 विधाने दिलेली आहेत. विधान अ भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. आणि विधान ब आहे जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा. दिलेल्या ऑप्शनपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विधान अ बरोबर आणि विधान ब चूक. तर हे कसे ते आपण पाहूया. या ठिकाणी विधान अ हे बरोबर आहे. भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. परंतु विधान ब हे चूक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळालेली नाही, तर उलट ती कमी झाली आहे. जागतिकीकरण, शहरीकरण आणि नोकरी व्यवसायाच्या वाढत्या संधींमुळे लोक शहराकडे स्थलांतरित झाले, ज्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडून विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 98. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंद सखाराम सरदेसाई. तर रियासतकार पदवी यांना दिलेली आहे. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे विस्तृत आणि पद्धतशीर संकलन करून अनेक खंड लिहिले. त्यांच्या या महान ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते आणि भारत सरकारने त्यांना 1957 मध्ये पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते आणि ते 1947च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 99 योग्य जोड्या जुळवा. गट अ मध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू हे राज्य आहेत आणि गट ब मध्ये कशासाठी प्रसिद्ध आहेत ते आहेत कुचिपुडी, भरतनाट्यम, लावणी, मोहिनीअट्टम. यांची योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नांचे योग्य उत्तर आपण पाहूया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र ही लावणीसाठी प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी, केरळमध्ये मोहिनीअट्टम आणि तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम. दिलेल्या ऑप्शन्सपैकी पर्याय क्रमांक 2 नंबरचे ऑप्शन हे बरोबर आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100 खालील विधाने अभ्यासा. पहिले विधान, या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. पर्याय 2, या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. विधान 3, या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. हे कोणत्या युगाचे वर्णन आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवाश्म. नवाश्म युगात मानवाने कृषी आणि पशुपालनाला सुरुवात केली. या प्रगतीच्या काळात चाकाचा शोध लागला. मातीची भांडी चाकावर बनवली जाऊ लागली आणि प्राण्यांचा उपयोग मालाची ने-आण करण्यासाठी होऊ लागला, ज्यामुळे व्यापार आणि दळणवळण मोठ्या प्रमाणावर विकसित झाले. या प्रश्नांचा आपल्याला नक्की एक्झाम मध्ये उपयोग होईल, त्यामुळे सर्वांनी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. वय्य, चर्मन्मा, कारमार आणि नव्य. दिलेल्या ऑप्शनपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नव्य. याचे स्पष्टीकरण पाहूया. वय्य म्हणजे विणकर. चर्मन्मा म्हणजे चर्मकार किंवा कातडी काम करणारा. कारमार म्हणजे लोहार किंवा धातू काम करणारा. नाव्य म्हणजे नावाडी म्हणजेच होडी चालवणारा. पहिले 3 शब्द हे कारागीर दर्शवतात, तर नाव्य हा वाहतूक व्यवसायाशी संबंधित आहे, त्यामुळे तो या गटात बसत नाही, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाव्य. पुढील प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला हडप्पा संस्कृतीचे ठिकाण दिलेले आहे आणि पुढील तक्त्यामध्ये वर्तमान राज्य दिले आहेत. पहिल्यांदा आहे दायमाबाद, राखीगढी, लोचल आणि कालीबंगन. दुसऱ्या बाजूला आहेत हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र. यामध्ये योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, ते आपण पाहूया. दिलेल्या ऑप्शन्सपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील टोक मानले जाते, जे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवरा नदीकाठी आहे. राखीगढी हे हरियाणामधील हिसार जिल्ह्यात असून हे हडप्पा संस्कृतीतील भारतातील सर्वात मोठ्या ठिकाणांपैकी एक आहे. 3 नंबरचा लोथल हे गुजरातमधील एक प्रसिद्ध प्राचीन बंदर होते, जिथून परदेशांशी व्यापार चालत असे. तर कालीबंगन, राजस्थानमध्ये कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे मुख्य ठिकाण आहे, जिथे नांगरलेल्या शेताचे पुरावे सापडले आहेत. अशा प्रकारे
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 103. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ऑप्शनपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यासाठी आपण सर्वांचे कालानुक्रमे म्हणजेच घटना योग्य कालानुक्रमे मांडूया. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित या घटनांचा योग्य कालानुक्रम समजून घेऊया. 3 नंबरची घटना, बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. 29 मार्च 1857 मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. ही घटना सर्वात प्रथम येते. पर्याय क्रमांक 4. हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. 11 व 12 मे 1857 मेरठच्या शिपायांनी दिल्लीत प्रवेश करून दिल्लीचा ताबा घेतला आणि बहादूरशाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केले. पर्याय क्रमांक 2. दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले. ही घटना जून ते सप्टेंबर 1857 मध्ये घडली. ब्रिटिश सैन्याने दिल्लीला वेढा घातला आणि 20 सप्टेंबर 1857 रोजी दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. पर्याय क्रमांक 1. तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. 18 एप्रिल 1859 हा या स्वातंत्र्य लढ्याचा शेवटचा टप्पा मानला जातो. या सर्व घटनाकालानुक्रमे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 104. एबेल जन्सझून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. दिलेल्या ऑप्शन्सपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड याचे योग्य उत्तर कसे स्पष्टीकरण पाहूया. डच दर्यावर्दी एबेल जॉन्सन टास्मान यांनी 1642 मध्ये न्यूझीलंडचा शोध लावला आणि ऑस्ट्रेलियातील टास्मानिया बेटाचा शोध घेतला. त्यानंतर ब्रिटिश कॅप्टन जेम्स कुक यांनी 18व्या शतकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या किनारपट्टीचे अचूक नकाशे तयार करण्यासाठी व या प्रदेशांवर ब्रिटनचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या सागरी मोहिमा काढल्या. प्रश्न क्रमांक 105. या ठिकाणी चिन्ह दिले आहे. हे या कराराचे बोधचिन्ह आहे. हे कशाचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिएटो. या संघटनेच्या चिन्हामध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाची ढाल असते, ज्यावर पृथ्वीचा गोल आणि मध्यभागी पिवळ्या रंगाचे धान्याचे कणीस किंवा पानाची आकृती असते. प्रश्न क्रमांक 106. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टिएटाईट. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या बहुतांश मुद्रा ह्या स्टिएटाईट म्हणजेच साबण खडक नावाच्या मऊ दगडापासून बनवल्या गेल्या होत्या. या मुद्रा सामान्यतः चौकोनी आकाराच्या असून त्यावर विविध प्राण्यांची चित्रे जसे की एकशिंगी गेंडा, बैल, हत्ती आणि संक्षिप्त लिपी कोरलेली आढळते. प्रश्न क्रमांक 107. पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. दिलेले 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ आणि सुदर्शन तलाव. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात त्यांच्या प्रांतीय राज्यपालाने पुष्यगुप्त गुजरातमधील जुनागड जवळ सुदर्शन तलाव बांधला होता.
याचा उल्लेख नंतरच्या काळातील रुद्रदामनच्या जुनागड शिलालेखात आढळतो. ही साखळी पूर्णपणे अचूक आहे. प्रश्न क्रमांक 108. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. भारवी कुमारसंभव, माघ शिशुपालवध, कालिदास रघुवंश, पाणिनी अष्टाध्यायी. तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारवी कुमारसंभव. तर कुमारसंभव या महाकाव्याची रचना महाकवी कालिदास यांनी केली आहे, भारवी यांनी नाही. भारवी यांनी किरातार्जुनीयम या प्रसिद्ध महाकाव्याची रचना केली आहे. इतर पर्याय सुद्धा लक्षात ठेवा. कालिदास यांनी रघुवंशची रचना केली, पाणिनी यांनी अष्टाध्यायीची व माघ यांनी शिशुपालवध याची रचना केलेली आहे. 109. योग्य जोड्या जुळवा. गट अ मध्ये दिले आहे मंत्री, अमात्य आणि सुमंत. गट ब मध्ये आहेत राज्याचा जमा खर्च पाहणे, परराज्याशी संबंध ठेवणे आणि पत्रव्यवहार सांभाळणे. यामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये यावरती प्रश्न विचारलेला असतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ते आपण पाहूया. मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे म्हणजे मंत्र्यांचे काम दरबारातील कागदपत्रे आणि पत्रव्यवहार सांभाळणे हे होते. अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे. अमात्य हे राज्याचे वित्त किंवा महसूल मंत्री होते. सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे. सुमंत हे राज्याचे परराष्ट्र मंत्री होते. अशा प्रकारे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 110. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण. 4 पर्याय आहेत. या पर्यायांपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. याचे स्पष्टीकरण पाहूया. रघुनाथराव पेशवे यांनी उत्तरेत मोहीम काढून अटकेपार झेंडा फडकवल्यानंतर, पंजाब जिंकल्यानंतर तिथली व्यवस्था लावण्यासाठी आणि मराठ्यांची पंजाबवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी पेशव्यांनी दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. आपल्याला या प्रश्नांमुळे सर्व एक्झाम पॅटर्न लक्षात येतो. प्रश्न क्रमांक 111. वरील विधाने अभ्यासा. पहिले विधान, हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. विधान 2, या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. विधान 3, हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. हे सर्व विधाने अमेरिका या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत. इतर पर्यायाचे आपण स्पष्टीकरण पाहूया. इंग्लंडचे संविधान अलिखित आहे. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि ते जगातील सर्वात मोठे लिखित संविधान. मूळ संविधानात 395 कलमे होती. जर्मनीचे सध्याचे संविधान 1949 मध्ये अंमलात आले. 112. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डॅश सुरुवात होते. दिलेल्या ऑप्शनपैकी याचे योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3, उद्देशिकेची. उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते, जी हे दर्शवते की भारताच्या संविधानाचा अंतिम स्रोत आणि सार्वभौम सत्ता ही भारतातील जनतेच्या हाती आहे. प्रश्न क्रमांक 113. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे डॅश याचे उदाहरण आहे. याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. भारतीय संविधानातील कलम 32 नुसार प्रत्येक नागरिकाला संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 114. महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला 4 ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे चुकीचे विधान कोणते ते पाहायचे आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती ही विधानसभेत किंवा लोकसभेत केली जात असे, विधान परिषदेत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे विधान आहे. इतर सर्व हे योग्य विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 115. पुढील विधाने वाचा. विधान अ, विधान ब, विधान क. विधान अ आहे 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. ब आहे पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता. क विधान आहे पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्य गट राष्ट्रांचा गट होता. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधाने अ, ब, क बरोबर. प्रश्न क्रमांक 116. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डॅश नुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51. भारताच्या संविधानातील भाग 4 म्हणजेच मार्गदर्शक तत्वे मधील कलम 51 आर्टिकल 51 हे भारताच्या परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करते. या कलमाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे हा आहे. प्रश्न क्रमांक 117. मॅकमोहन रेषा डॅश या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारत व चीन. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन यांच्यामधील आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करते. 1914च्या शिमला करारादरम्यान ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव सर हेनरी मॅकमोहन यांनी ही सीमारेषा निश्चित केली होती. म्हणूनच या रेषेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 118. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार डॅश या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निवडणूक आयोग. याचे स्पष्टीकरण पाहूया. कलम 324 भारतीय संविधानाच्या भाग 15 मधील कलम 324 नुसार देशात मुक्त, न्याय्य आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त व घटनात्मक यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 119. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. दिलेल्या ऑप्शनपैकी याचे योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. पर्याय क्रमांक 1. याचे स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्रात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 संपूर्णपणे शहरी जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण लोकसंख्या नसल्यामुळे तिथे जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे पर्याय 2 म्हणजे पुणे, पर्याय 3 नाशिक आणि पर्याय 4 सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा कार्यरत आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही.
त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 120. नगर परिषद, मुख्याधिकारी, महानगरपालिका यापुढे प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आयुक्त. हा प्रश्न प्रशासकीय प्रमुख आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील परस्पर संबंधावर आधारित आहे. नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी, नगर परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्याधिकारी असतो आणि महानगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय प्रमुख आणि शासकीय अधिकारी हा महानगरपालिका आयुक्त असतो. म्हणून हा सामान्यतः IAS दर्जाचा अधिकारी असतो. म्हणून याचे योग्य उत्तर आहे महानगरपालिका आणि आयुक्त पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पार्ट 2 पाहावयास मिळेल. धन्यवाद.